नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स इन्स्पिरेशनचा ब्रँड न्यू चॅप्टर फाउंडर्स यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत द SSK सॉलिटेअर. आता आपण भेटणार आहोत डॉक्टर अश्विनी भूषण लोहोकरे यांना, ज्या प्रोक्टॉलॉजिस्ट आणि ॲनोरेक्टल सर्जन आहेत. गेली 10 वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत. फिशर्स, फिस्ट्युला, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन, रेक्टल प्रोलॅप्स यामध्ये त्या विशेष उपचार करतात आणि त्याचबरोबर लेझर आणि स्टेपलर सर्जरी, ज्या अत्यंत मिनिमली इन्व्हेसिव्ह अशा सर्जरीज आहेत, त्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. भेटूयात डॉक्टर अश्विनी यांना. अश्विनी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. वन दॅट आय हॅव टू टेल यू दॅट युअर एक्स्ट्रीमली गॉर्जियस आणि तुमची पर्सनॅलिटी खूपच अमेझिंग आहे. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही पण फार सुंदर दिसतात. थँक्यू. तुमचं फील्ड इतकं महत्त्वाचं आणि सिरियस आहे, तर त्यामध्ये अशा तुमच्यासारख्या दिसणाऱ्या सुंदर स्त्रिया बघितल्या की मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट केल्याशिवाय राहवलं नाही. सो वेलकम. थँक्यू सो मच मॅम. तर जसं मी म्हटलं डॉक्टर की बेसिकली पाईल्स, फिशर्स, फिस्ट्युला सगळे जे हे ॲनोरेक्टल डिझिजेस आहेत त्यामध्ये तुम्ही स्पेशलाइज करता. Yes, ma'am. पण असं बघितलं गेलं आहे की ह्या पद्धतीच्या आजारांवरती फार पटकन बोललं जात नाही आणि इफ समबडी इज गोईंग थ्रू इट तर त्यांना ते सांगायला, डिस्कस करायला किंवा रादर डॉक्टरांकडे जायला सुद्धा थोडासा मनामध्ये संकोच असतो, लाज असते, भीती असते की अरे नको बोलायला. इट्स आय डोंट नो समहाव त्याच्या अराउंड एक थोडी एम्बॅरेसमेंट आणि हा सगळा एक हे आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की ते कसं अवॉइड केलं गेलं पाहिजे आणि देर इज ॲब्सोल्युटली नथिंग टू बी अशेम्ड ऑफ. तर काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली मॅम, आपण इंडियामध्ये राहतो, भारतात राहतो. भारतामध्ये असं सोशल स्टिग्मा आहे किंवा ह्या गोष्टींबद्दल बोलणे टॅबू समजलं जातं की प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणंसुद्धा लवकर लोकांना बोलता येत नाही, कम्फर्टेबल नसतात. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, आपल्याकडे साधा ताप आला तरी सगळ्या सोसायटीला कळतं. पण हे जरी पाईल्स, फिशरसारखे आजार झाले तर आपल्या नवऱ्याला किंवा बायकोलाही घरात माहीत नसतं की असा असा त्रास आहे. सो याच्यामागे थोडेसे लाज वाटणं किंवा सांगायला थोडासा संकोच होणं हे फार आपल्याकडे कॉमन आहे. पण ह्याला घाबरण्यासारखं काही नाही. लाजेपेक्षा आरोग्य महत्त्वाचं आहे आपलं. एक्झॅक्टली. सो घाबरण्यापेक्षा आपण एक डॉक्टरांशी भेटलो, बोललो, कन्सल्ट करून घेतलं तर जास्त बेटर आहे. मेनली फिमेल्समध्ये काय असतं की मेल डॉक्टरकडे जायला त्यांना भीती वाटते. सो डॉक्टरांना हा एक अवयवाचा, शरीराचा एक अवयवच आहे. सो त्यांच्या दृष्टीने ते कॉमन आहे रोजचं डिझिजेस वगैरे. त्या पेशंट्सना तुम्ही काय सल्ला द्याल जी म्हणजे जे खरोखर अशा पद्धतीच्या ह्याला सामोरं जातात? कारण का जसं तुम्ही म्हटलं तसं की स्त्रियांच्या बाबतीत जर हे झालं तर नवऱ्याला सांगणं किंवा घरात कोणालाही सांगणं त्यांच्यासाठी थोडंसं संकोचाचं असू शकतं. तर त्यांना किंवा पुरुषांना ऑल्सो फॉर दॅट मॅटर, तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल की जसं तुम्ही म्हणालात की आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तर काय सांगाल त्यांना? पाईल्स आणि फिशरसारखे हे डिसीजेस आहेत, ह्यांचं लवकर निदान होणं फार गरजेचं असतं. बरोबर. कारण की इंडियामध्ये किंवा ओव्हरऑल वर्ल्ड 74% कोलोरेक्टल कॅन्सर जे आहेत ते लेट स्टेजमध्ये डिटेक्ट होतात. का? कारण आपण हे दाखवायला घाबरतो की ब्लिडिंग होतं आहे, पेन होतं आहे काही, आणि हे आजार किरकोळ वाटतात लोकांना की पाईल्स वगैरे काही नाही, काही दिवसात होईल बरं. बरेच लोक असं सांगतात काही नाही, लक्ष नको देऊ, होईल ठीक. पण असं नसतं. म्हणजे तिथे साधं छोटंसं फिशर जखमेपासून ते कॅन्सरपर्यंत बरेच डिसिजेस असू शकतात. ह्याच्यासाठी आपल्याला लवकर निदान करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किती दिवस ते ठेवणार तसंच आणि त्यातून तो काही मोठा आजार नको व्हायला. सो ह्याच्यासाठी आपण लवकर डॉक्टरला दाखवणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे लाज बाजूला ठेवून तुम्ही एक प्रोफेशनल प्रोक्टॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरांना भेटलेत तर ते फार बेनिफिशियल असतं. अर्ली स्टेजमध्ये लवकर ट्रीटमेंट होऊन पेशंट लगेच बरा होतो. बरोबर. ऑपरेशनची काही ऑपरेशनची भीती असते की डॉक्टरकडे गेलं की ऑपरेशन करायला सांगतात, पण तसं काही नसतं. बऱ्याचशा केसेसमध्ये फर्स्ट सेकंड डिग्री पाईल्समध्ये आपण मेडिकेशनची गरज नसते. मेडिकेशनवर किंवा साधे लाईफस्टाईल चेंजेस जरी केले आपण की पेशंट बरा होतो. सो ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण लवकर डॉक्टरांकडे जाणं
किंवा आपल्या पार्टनरला आपण ते थोडंसं सांगणं की असं असं होतं आहे मला, की मग हेल्प लवकर मिळते आपल्याला. सो एक अवेअरनेस ॲब्सल्युटली पाहिजे की बरोबर. हे छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टींपर्यंत बऱ्याच काही असू शकतं. सो लवकर आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, लाज वगैरे सगळं बाजूला ठेवून. तर मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय ते हेच आहे की लाज बाजूला ठेवून सगळ्यात आधी आपण आरोग्य महत्त्वाचं धरून त्या हो. हिशोबाने जी व्यक्ती आपल्याला जवळची वाटेल त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्याबरोबर हे शेअर केलं Share पाहिजे केलं पाहिजे. आणि लवकरात लवकर डॉक्टर गाठला पाहिजे. बरोबर, बरोबर. डॉक्टर मला आणखीन एक हा खरं तर खूप कॉमन एक गोष्ट आहे की फिशर्स किंवा फिस्ट्युला ह्यामध्ये लोकांना ॲक्च्युली फरक कळत नाही. कळत त्यांना नाही. असं वाटतं पाईल्स वगैरे हे सगळं सारखंच आहे हो, हो, आणि ते हो. तसंच सगळं जसं तुम्ही म्हणालात तसं की काही लोक तर लक्षही देत नाहीत, जाऊ दे, लक्ष नको देऊ, होईल नीट वगैरे. इतका त्याला कॅज्युअल एक अप्रोच असतो. हो. तर ते सगळे वेगळे वेगळे आजार आजार आहेत आहेत. आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट आहेत. हो, हो, तर हो. ह्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छाल? आता हा प्रश्न म्हणजे असा आहे की चहा, कॉफी आणि काढा एकच आहे का? असं. कप एकच असतो, पण त्यातलं कंटेंट वेगळं असतं. जसं की ॲब्सल्युटली. गुदभाग एकच आहे, पण त्याच्यामध्ये डिसीजेस बरेच असतात. जसे की पाईल्स, फिशर, फिस्टुला, पायलोडल सायनस, रेक्टल प्रोलॅप्स आणि कॅन्सर पण. सो ह्याची लक्षणं वेगळे असतात, ह्याची ट्रीटमेंट वेगळी असते. लोकांना असं वाटतं की तिथे काही झालं की पाईल्स आहे, मूळव्याध आहे, मग ते ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात आणि तो आजार लांबणीवर जातो. क्युअर नाही होत, पण लांबणीवर जातो. म्हणजे मग अशा सेल्फ वेळी डायग्नोसिसच ते सेल्फ डायग्नोज करून हम्म. ट्रीटमेंट घेतली जाते मूळव्याध समजून. पण फक्त तिथे मूळव्याधच नसतो, बरेच डिसीज असतात. जसं की पाईल्समध्ये रक्तस्राव होतो. गुदाशयाच्या आतमध्ये काही रक्तवाहिनी असतात, ज्याच्यावर प्रेशर येऊन त्या सुजतात. मग ते खाली खाली सरकतात, मग खाली हाताला सूज लागते मोशनच्या वेळी. सो हे पाईल्स असतात, ज्याच्यामध्ये रक्तस्राव जास्त होतो, वेदना असते थोड्याफार प्रमाणात. फिशर्समध्ये फार हार्ड स्टूल झाल्यामुळे, कॉन्स्टिपेशनमुळे स्टूल पास झालं की तिथे जखम होते आतमध्ये एनल रिजनला. सो त्याच्यामध्ये थोडासा रक्तस्राव आणि भयंकर वेदना असतात. बर्निंग पेन जे म्हणतो आपण ते फिशरमध्ये फार असतं. तर ह्याच्यामध्ये ब्लिडिंग कमी पण वेदना जास्त असतात. पेशंटला सकाळचे 3-4 तास ते पेनमध्येच जातात. रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे आतमध्ये जो मसल्स असतात ॲनोरेक्टल रिजनमध्ये, ते मसल्स खाली खाली सरकतात. याचे बरेच रिझन्स असू शकतात. एक आहे कॉन्स्टिपेशन, हार्ड स्टूल प्रेशर करून स्ट्रेन करून मोशन पास केली, किंवा फिमेल्समध्ये नॉर्मल डिलिव्हरीज आधी व्हायच्या, 4-4, 5-5 डिलिव्हरीज व्हायच्यात, त्यामुळे मसल्स वीक होतात आणि मग तो रेक्टल प्रोलॅप्स, एक जागाच खाली येणे आपण जे म्हणतो मोशनची, तो एक असतो. दुसरं म्हणजे भगंदरसारखा एक आजार आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन असतं. भगंदर म्हणजे आतमध्ये काही ॲनल ग्लँड्स असतात, ज्याचं काम असतं की ऑइली सिक्रेशन ते सिक्रीट करत असतात इझिली मोशन पास होण्यासाठी. त्या ग्लँडचं माउथ कुठल्याही कारणाने बंद झालं तर त्याचं सिक्रेशन आतमध्ये साठायला लागतं, मग त्याच्यात पस होतो. मग पस मार्ग शोधतो कुठून मी बाहेर येऊ. सो तो दुसऱ्याच बाजूने बाहेर येतो, जे एनल रिजनच्या बाजूला एक छोटासा पिंपल होतो आणि त्यातून मग तो पस बाहेर येत असतो. तर ते फिस्टुला असतं, भगंदर असतं. आणि कॅन्सरसारखे पण डिसीज असतात, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं, तिकडे सूज असते किंवा कोंब आपण म्हणतो, हार्ड कोंब येतात. सो हे बरेचसे डिसीजेस असतात की त्याच्यासाठी वेगवेगळी ट्रीटमेंट लागते आणि ती आपण घेणं गरजेचं ते आहे. गरजेचं आणि आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सेल्फ डायग्नोस आपण करू नये. आपल्याला कधीही कुठल्याही पद्धतीचं आपल्या शरीरामध्ये काही वेगळं वाटलं तर लगेच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ॲब्सल्युटली. डॉक्टर, आपण आत्ता बघतोय की ओव्हरऑलच आत्ताचं जे धकाधकीचं सगळं आयुष्य चालू आहे, तर इफ वी कम्पेअर इट टू द लास्ट 10 years, आत्ता ह्या 10 वर्षांमध्ये तर ओव्हरऑल स्ट्रेस आणि बऱ्याच लाईफस्टाईल डिझिजेस आपण म्हणतो आता की बरेचसे जॉब्स आहेत आता, जी कॉर्पोरेट जॉब्स आहेत ती लोक 8-8, 10-10, 12-12 तास त्या सिटिंग इन फ्रंट ऑफ द स्क्रीन ऑफिसमध्ये आहेत, किंवा आता लोकांना जिमला जायला वेळ नाही आहे, स्वतः काय खातायत पितायत त्याच्याकडे लक्ष नाही आहे, बिकॉज ओव्हरऑलच लाईफस्टाईल इतकी स्ट्रेसफुल झालेली आहे. स्पेशली शहरांमध्ये ट्रॅव्हल टाईम आहे, त्याच्यामध्ये अर्धा वेळ जातो, त्याच्यानंतर मुलं बाळं संसार ह्या सगळ्यामध्ये लाईफस्टाईल हॅज गॉन फॉर अ टॉस. म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी आपण एक 15-20 वर्षांपूर्वी ॲक्च्युली नॉर्मली करायचो
त्या आता होत नाही नाही. आणि कितीही प्रयत्न केला तरी. तर मी तुम्हाला विचारीन की ॲज अ डॉक्टर आणि सिन्स युअर डीलिंग विथ इतके म्हणजे तुमच्याकडे येणारे पेशंट्स खरोखरच आय एम शुअर की खूप चॅलेंजेस असतील तुम्हाला. तर आत्ताच्या लाईफस्टाईलप्रमाणे तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सल्ले द्याल की काही बेसिक गोष्टी आपण जर चेंज केल्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा त्या आपण करायला सुरुवात केली तर बऱ्याचशा अशा पद्धतीचे आजार आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. ओके. बेसिकली पाईल्स, फिशर, फिस्टुलाज हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, जे बॅक्टेरियल व्हायरल डिसीजेस नाहीत. हे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला होत असतात. तर चुकीच्या लाईफस्टाईलमध्ये आजकाल सिडेंटरी लाईफस्टाईल फार आहे, की वर्क फ्रॉम होम असतं किंवा डेस्क जॉब आहे, ज्याच्यामध्ये सिटिंग फार असतं. जे कंटिन्युअस तुम्ही एक 7-8 तास कंटिन्युअसली सिटिंग बरोबर. पोझिशनमध्ये असतात. त्यामुळे काय होतं, जे ॲनोरेक्टलच्या जागेवर प्रेशर जास्त येतं. प्रेशर आल्याने ते मसल्स वीक होतात. मग ते खाली आता तुम्ही सांगताय तेव्हा हे कळतंय, अदरवाईज आपल्याला रोजच्या आयुष्यात तर ह्या गोष्टी लक्षातही येत नाहीत. लक्षातही येत नाही. तेच आहे की आपण त्या कामाच्या ओघामध्ये काही गोष्टी इग्नोर करतो. जसं की वॉटर इनटेक पण आहे, बसून आहे आपण आणि पाणी पिण्याचंही विसरतो. जे मोबाईलचं बॅटरी पर्सेंटेज कमी झालं की आपण लगेच चार्जर शोधतो, बट आपल्या बॉडीमध्ये ते वॉटर पर्सेंटेज कमी होते, आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. ॲब्सोल्युटली. याने काय होतं, कॉन्स्टिपेशन, पाण्याचं प्रमाण कमी झालं, डिहायड्रेशन होतं आणि त्याने स्टूल फार हार्ड होतात. मग नेक्स्ट डे मोशन पास करताना स्ट्रेन करावा लागतो किंवा जास्त वेळ जाऊन बसावं लागतं तिथे. सो त्याने पण पाईल्स, फिशर हे आजार होतात. सो आपण एक वॉटर इनटेक आपला चांगला असला पाहिजे. 7 to 8 ग्लास ऑफ वॉटर किंवा 3 लिटर एक दिवसात आपण पाणी पिलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, जास्त वेळ बसण्यापेक्षा एक 45 मिनिट्स किंवा 1 तासाच्या अंतराने आपण चेअरजवळ उभं राहू शकतो. तिथलं प्रेशर रिलीज करण्यासाठी किंवा एखादा चक्कर मारून येणे, पाणी पिऊन येणे आणि मग बसणे. बरोबर. कंटिन्युअसली सिटिंग न करता. दुसरं म्हणजे की फास्ट फूड, जंक फूड ह्याच्याबद्दल क्रेज फार वाढला आहे. हॉटेलिंग वन्स इन अ वीक किंवा बऱ्याच. ॲब्सोल्युटली. हो. तर ह्या गोष्टी घेतल्या जातात आणि प्रॉपर वेने आपण ह्या कशा घेतल्या पाहिजे. बरोबर. कारण हे सगळं टाळता नाही येणार आपल्याला, की आपण नाही येणार आणि ते हे प्रॅक्टिकल आहे की नाही टाळता येणार. तर आपण हे योग्य पद्धतीने कसं घेऊ शकतो, की आपण फायबर ॲड करू शकतो. जर आपण फास्ट फूड किंवा पिझ्झा, बर्गर हे फार चालू आहे क्रेज मुलांमध्ये, सो त्यांना आपण फायबर देऊ शकतो. फ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स आणि आता बऱ्यापैकी जे सीड्स आहेत, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, आपण हे सीड्स घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये फायबर चांगलं असतं, चांगल्या प्रमाणात असतं. सो ह्या काही गोष्टी केल्या की आपण म्हणजे फूड जे आपण घेतो ते डायजेस्टेबल कसं होईल व्यवस्थित ते आपल्याला बघता येतं. आणि आजकाल जिमचं प्रमाण पण आहेच, म्हणजे लोकांमध्ये क्रेज आहे की आपण फिटनेस बॉडीचा कसा ठेवायचा, जिमला कसं. अवेअरनेस आता जास्त अवेअरनेस जिमबद्दल आहे. मग त्यामध्ये प्रोटीन घेतात बऱ्यापैकी, की प्रोटीन इनटेकचा अवेअरनेस आहे की आपल्याला प्रोटीन हवं आहे, बट ते डायजेस्ट होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला अजून. सो एक 1 ग्रॅम पर kg आपण प्रोटीन घेतो, ते डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला 25 ग्रॅम ऑफ फायबर हवं असतं. तर ते 25 ग्रॅम फायबर आपण कशातून घेऊ शकतो, आपण हे एक केलं की ते डायजेशन प्रॉपर होतं व्यवस्थित. सो आपण सॅलड्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खाऊ शकतो, सीड्स घेऊ शकतो, वॉटर इनटेक चांगला ठेवू शकतो, की त्याने आपलं डायजेशन मेनली. मला असं वाटतं की आहार आणि व्यायाम आय थिंक ह्या दोन्ही गोष्टींचा एक समतोल राखला तर बऱ्यापैकी ह्या सगळ्या जे चॅलेंजेस आहेत किंवा हे आजार आहेत ते आपण आपल्या आयुष्यात लांब. ॲब्सोल्युटली. आणि मला खूप आनंद ह्या गोष्टीचा आहे की निदान आत्ताची जी जनरेशन आहे ती इतर कुठल्याही गोष्टी करत असली तर त्याच्या बरोबरीने दे आर एक्स्ट्रीमली अवेअर ऑफ देअर फिटनेस. आणि खूप आनंदाची आणखीन एक गोष्ट ही आहे की आता ते त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्या गोष्टी करायला भाग पडतात. कारण का बऱ्याचदा आपण असं बघतो की आपले आई वडील की नाही आम्हाला काही व्यायामाची गरज नाही, आम्ही दिवसभर एवढं काम करतो वगैरे. तर मला असं वाटतं की ते एक्झर्शन आणि एक कॉन्शियसली केलेला व्यायाम ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. मध्ये असं असतं की आम्ही तर दिवसभरात इतके कामं करतो, आम्हाला काही जिमला जायची गरज, आम्हाला काहीच गरज नाही. बट तसं नसतं, आपण ते एक्झर्शन करत असतो. बरोबर. प्रॉपर व्यायाम करण्यासाठी आपल्याला त्या प्रॉपर केला पाहिजे, डिसिप्लिन्ड पद्धतीने झाला पाहिजे. प्रत्येक मसल्ससाठी वेगळा वेगळा दिलेला आहे. बरोबर. पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस असतात ज्याने पेल्विक फ्लोअर स्ट्रेंथन होतो, जे नॉर्मल डिलिव्हरी नंतर बायकांना बरेच डिसीज होतात. बरोबर. ब्लॅडर कंट्रोल जातो.
मोशनवरचा काही काहींचा कंट्रोल जातो. तर अशा ह्याच्यामध्ये किगल्स एक्सरसाइज वगैरे आहेत जे आपण करू शकतो घरी बसल्या, जे आपल्याला जिमला जाण्याची पण गरज नाही, पण योगा करू शकतो. बरोबर. सो ह्या बऱ्याच गोष्टी आपण जर रुटीनमध्ये आपल्या ॲड केल्या की हे सगळे आजार आपल्याला होत नाही. मेनली हा आजार होऊच नाही ह्याच्यासाठी आपण आधी प्रयत्न केले पाहिजे. की झाल्यानंतर बघण्यापेक्षा आधी का होतो आणि ह्याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे. वॉटर इंटेक असतो, फायबर इंटेक असतं, एक्सरसाइज आपण केली पाहिजे. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या की हा त्रास आपल्याला फार अवॉइड करता येतो. तुमच्यासारख्या कर्तबगार डॉक्टर त्या जागी बसलेले आहेत आणि जे जे प्रेक्षक आपल्याला आता बघतायत, खरं तर आमच्यासारख्या स्त्रियांना तुमचा फार अभिमान आहे की इतक्या यंग एजमध्ये तुम्ही इतकं अचीव केलेत आणि ही तुमची सेवा आमच्यासाठी फारच अमूल्य आहे. सो थँक्यू डॉक्टर फॉर कमिंग आणि तुमचा एक्सपिरियन्स जर्नी तुम्ही शेअर केली, तितके मोलाचे सल्ले आम्हाला दिलेत. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.